श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 8 भद्रायूची लग्नकथा व सत्व परीक्षा। या अध्यायाची फलप्राप्ती म्हणजे या अध्यायाचे पठण अथवा श्रवण केल्याने दीर्घायुष्य आणि विजयप्राप्ती होऊन दासत्यातून सुटका होईल आणि अखंड शिवप्राप्ती प्राप्त होईल। कथेला सुरुवात करूया। श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 8 भद्रायूची लग्नकथा व सत्व परीक्षा। नैमिषारण्यामध्ये सूतजी शौनकादिक ऋषींना कथा सांगत आहेत। ते म्हणाले, शिवयोगीने भद्रायूला शिवकवच शिकवले, महामृत्यूंचे मंत्र दिला, रुद्राक्ष धारण कसे करावे, भस्मलेपन कसे करावे, त्याचबरोबर विवेकी नीतीचे ज्ञान दिले। शिवयोग्याने त्याला अतिशय सुंदर असा शंख दिला होता। त्या शंखाच्या आवाजाने शत्रू तात्काळ मूर्छित होत असे। एक तेजस्वी तलवार दिली होती। ती तलवार नुसती शत्रूने पाहिली की शत्रू जळून भस्म होत असे। भोळाशंकर एकदा प्रसन्न झाला की तो अलौकिक वरदान देत असतो। एकदा भद्रायूचा पिता वज्रबाहू याच्या राज्यावरती मगध देशाचा राजा हेमरथाने अनेक राजांच्या मदतीने आक्रमण केले। वज्रबाहू एकटा होता। त्याने पराक्रमाची शर्थ केली। 10 दिवसांपर्यंत घनघोर युद्ध चालू होते। मात्र शेवटी वज्रबाहूचा पराभव झाला। विजयी सेनेने नगरात लुटालूट केली। राजपरिवारातील स्त्रिया, पुरुष, मोठमोठे मंत्री यांना बंदीखान्यात टाकण्यात आले। हेमरथाने वज्रबाहूला त्याचे काही मंत्री व प्रधानासह रथाला बांधून नेत असताना, या दुःखद परिस्थितीतून आपल्याला कोणी सोडवेल का? आपल्याला बंधू नाही, पुत्र नाही, कोणी कैवारी नाही, असे विचार वज्रबाहूच्या मनात वारंवार येऊ लागले। भद्रायूच्या कानावर ही गोष्ट आली। आपल्या पिताश्रींना रथामागे बांधून चालवत नेत असल्याची बातमी कळताच त्याला अतिशय राग आला। त्याने गुरूंचे स्मरण करून सर्वांगाला भस्म फासून शंख, खडक आणि शस्त्रे हातामध्ये घेतली आणि महामृत्यूंच्या मंत्राचा जप केला। पद्माकर राजाचा मुलगा सुनय याला बरोबर घेतले। माता सुमतीला नमस्कार करून तो आपल्या पित्याला सोडवायला निघाला। भद्रायूला शत्रुसैन्य समोर दिसले। ते मोठ्याने ओरडले, थांबा, आहे त्या जागेवर उभे राहा। वज्रबाहूसारख्या राजाला तुम्ही रथाला बांधून नेत आहात, तेव्हा मी आता तुम्हाला शिक्षा देणार आहे। त्या दोघांची महागर्जना ऐकून शत्रुसेना थांबली व त्याने मागे वळून पाहिले। चंद्र सूर्याप्रमाणे भद्रायू व सुनय दोघेही तेजाने चमकत होते। त्या दोघांनी असंख्य बाणांचा वर्षाव केला। शत्रूनेही त्यांच्यावर चाल केली। त्यावेळी दोन्हीकडील रणवाद्य उच्च स्वरात वाजू लागली। भद्रायूने शिवयोग्याने दिलेला शंख वाजविला आणि त्या शंखाच्या नादाने शत्रूकडील अनेक वीर मूर्छित पडू लागले। घनघोर युद्ध सुरू होते। संपूर्ण रणांगणामध्ये रक्ताचे पाट वाहत होते। भद्रायू एखाद्या प्रखर विजेप्रमाणे रणांगणावर चमकत होता। भद्रायूचा पराक्रम पाहून शत्रू खूप घाबरून गेला होता। भद्रायूने शिवाचे स्मरण करून आपल्या जवळचे शिवयोग्याने दिलेले खडक म्यानातून बाहेर काढले। ते तलवारीचे तेज शत्रुपक्षावर पडताच सारी मगध सेना जळून भस्म झाली। आपण या मुलाच्या हातून वाचत नाही हे पाहून हेमरथाने रथाला बांधलेला वज्रबाहू आणि त्याच्या प्रधानाला सोडून देऊन तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्याच्या मागे त्याचे सैन्य सुद्धा पळू लागले। भद्रायूने हेमरथाला पकडून आणले आणि त्याला रथाला बांधून ठेवले। त्याच्या प्रधान मंत्र्यालाही पकडून आणले। हेमरथाने जी संपत्ती लुटली होती ती भद्रायूने पुन्हा प्राप्त करून सर्व वस्तू नगरामध्ये जागच्या जागी ठेवल्या। भद्रायूला पाहताच वज्रबाहू राजाला त्याच्याबद्दल स्नेह वाटू लागला। त्याला आलिंगन द्यावेसे वाटले। आपल्याला असे का वाटते याचे राजाला नवल वाटू लागले। वज्रबाहूच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या। तो भद्रायूला म्हणाला, हे बाळा, तू कोण आहेस? मला वाचवण्यासाठी प्रत्यक्ष कैलासनाथ आले आहेत असे मला वाटते। तरी तू कोण आहेस हे सांगावे। राजा बोलत असताना राजस्त्रिया धावत आल्या। त्यांनी भद्रायूची दृष्ट काढली आणि त्या म्हणाल्या, आपण सर्वांनी नगरामध्ये चलावे। जे शत्रूंना पकडले आहेत त्यांना कडेकोट बंदिवासात ठेवावे। भद्रायूसह वज्रबाहू आणि त्याचे प्रधान, सेनापती व सैनिक जयघोष करीत राजवाड्यामध्ये गेले। शत्रूला बंदीखान्यात टाकून भद्रायूने वज्रबाहूला सिंहासनावर बसवले। सर्वांचा प्रेमळ आशीर्वाद घेऊन भद्रायू व सुनय पद्माकर राजाच्या नगरीमध्ये आले। भद्रायूने हे सारे वृत्त पद्माकर राजा व माता सुमतीला सांगितले। हे ऐकून सुमतीला पुत्राविषयी अभिमान वाटला आणि पद्माकर राजालाही अतिशय आनंद झाला। त्यानंतर शिवयोगी निषद देशाचा राजा चित्रांगद आणि शिवभक्त राणी सीमंतिनी यांना भेटण्यासाठी गेला।
तेथे त्याने राजा वज्रबाहू आणि राणी सुमती यांचा पुत्र भद्रायू याचे समग्र कथावृत्त निवेदन केले. या भद्रायूने पराक्रम करून पित्याला मुक्त केले. त्याला तुमची कन्या कीर्तिमालिनी देऊन जावई करून घ्या. चित्रांगदाला आणि सीमंतिनीला शिवयोगाचे बोलणे पटले. चित्रांगद राजाने कीर्तिमालिनीच्या विवाहासाठी अनेक मान्यवर राजांना निमंत्रण दिले. त्यात वज्रबाहू राजालाही निमंत्रण केले होते. विवाह सोहळ्यासाठी वज्रबाहू निषद राज्यात गेल्यावर भद्रायूला पाहताच ह्याने मला हेमरथाच्या बंदीमधून सोडवले हे त्याने ओळखले आणि त्याने भद्रायूचे पाय धरले. भद्रायूने त्याला आलिंगन दिले. दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. वज्रबाहूने विचारले, हे भद्रायू, तुझे नाव, देश, माता पिता, नगर याचा परिचय दे. तेवढ्यात चित्रांगद राजा तेथे आला. त्याने वज्रबाहूला सन्मानपूर्वक एका महालात नेले. शिवयोग्याने सांगितलेली सारी हकीकत त्याने वज्रबाहूला सांगितली आणि तो म्हणाला, भद्रायूचे पुण्य महान म्हणून त्याला शिवयोगी भेटला. हा तुझाच पुत्र आहे. चित्रांगद राजा वज्रबाहू राजाला हे सांगत असताना राणी सुमती दाराचा पडदा दूर करून महालात आली. चित्रांगद राजाने त्या दोघांची भेट घडवून दिली आणि तो तेथून निघून गेला. राणी सुमतीला पाहताच वज्रबाहू राजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि राजा बोलू लागला, मी तिरस्काराने यांना वनात टाकून यांच्यावर अन्याय केला. असा अपराधी दुसरा कोणी नाही. सुमतीलाही मागील सर्व दुःख आठवले आणि ती हुंदके देत रडू लागली. राजा वज्रबाहू तिला म्हणाला, हे देवी, तुझा मी अपराधी आहे. सुंदर सुंदर रत्ने मी मूर्ख म्हणून फेकून दिली. तू धन्य आहेस. मला पुत्र नव्हता. माझे राज्य हिरावले होते, परंतु तू मला पुत्रासहित राज्य परत मिळवून दिलेस. माझे मागील सर्व अपराध विसरून जा. त्याचवेळी भद्रायू महालात आला आणि त्याने आपल्या पिताश्रींना वंदन केले. भद्रायूने आपल्या पिताश्रींना पद्माकर राजा व सुनय कुमार यांचा परिचय करून दिला. भद्रायूचा विवाह मोठ्या आनंदाने संपन्न झाला. चित्रांगदाने आपल्याकडील हजारो हत्ती, दासदासी, अनेक प्रकारची रत्ने, विविध अलंकार, अपार धन भद्रायूला अर्पण केले. भद्रायूने कीर्तिमालिनीसह आपल्या राज्यात प्रवेश केला. सर्व ज्येष्ठ मंडळींना अभिवादन केले. वज्रबाहूने सुमतीला पट्टराणीचे पद पुन्हा दिले. आता तिला विश्वासात घेऊन तो राज्य करू लागला. वज्रबाहूने भद्रायूला राज्यकारभाराची माहिती करून दिली आणि सर्व राज्यकारभार त्याच्या स्वाधीन केला. त्याचबरोबर काही दिवसांनी राणी सुमती आणि राजा वज्रबाहू भगवान शंकराची पूजा आराधना करण्यासाठी अरण्यात निघून गेले. भद्रायूने उत्तम राज्यकारभार केला. त्याच्या शिवभक्तीमध्ये आणि आराधनेमध्ये खंड पडला नाही. एके दिवशी भद्रायू कीर्तिमालिनीसह वनविहार करण्यासाठी वनात गेला. ते दोघे वनाची शोभा पाहत असताना तेवढ्यात एक अद्भुत घटना घडली. एक पुरुष आणि त्याच्या मागे एक स्त्री मोठमोठ्याने ओरडत धावत येत होते. पुरुष मोठमोठ्याने ओरडत होता, राजा धाव, आमच्या पाठीमागे वाघ लागला आहे. तो राजाला म्हणू लागला, माझ्या पत्नीला धावता येत नाही, ती मागे राहिली आहे, तू तिला वाचव. भद्रायूने प्रसंगावधान राखले आणि धनुष्य बाणाने वाघावर प्रहार केला. वाघाच्या शरीरात भद्रायूचे बाण विजेच्या वेगाने घुसले, परंतु त्या प्रचंड जखमांनाही तो वाघ न जुमानता त्या स्त्रीला जबड्यात धरून फडफडत दुर्गम भागात घेऊन गेला. हे पाहून तो ब्राह्मण गृहस्थ मोठमोठ्याने रडू लागला. तो भद्रायूला म्हणाला, तुझ्या गुरूंनी तुला दिलेली शत्रुविनाशक खडग, तुझी सर्व शस्त्रास्त्रे, तुझे युद्ध कौशल्य सर्व काही व्यर्थ गेले. माझ्या पत्नीला तू वाचवू शकला नाहीस. तुझ्या पराक्रमाला काही अर्थ नाही. असे बोलून तो ब्राह्मण रडू लागला. अशा प्रकारचा ब्राह्मणाचा शोक पाहून भद्रायूला अतिशय वाईट वाटले. भद्रायू ब्राह्मणाला म्हणाला, झालेल्या गोष्टीचा शोक करू नकोस. या दुःखावर जो उपाय आहे तो मी करायला तयार आहे. हवे तर तू पुनर्विवाह कर. माझे संपूर्ण राज्य मी तुला देतो. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, मी पुन्हा लग्न कसे करू? स्त्रीहीन माणसाला धन काय कामाचे? मला फक्त माझी पत्नी मला परत दे. भद्रायू राजा म्हणाला, तुझी पत्नी मी तुला परत आणून देऊ शकत नाही. त्याऐवजी माझी पत्नी कीर्तिमालिनी मी तुला दिली असे समज. भद्रायूचे सत्व पाहण्यासाठी ब्राह्मण म्हणाला, बरे तर तू म्हणतोस तर मग दे मला तुझी पत्नी, मला मान्य आहे. भद्रायूने आपल्या पत्नीचे दान केले आणि स्वतः अग्नी प्रज्वलित केला. अग्नीभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या आणि भगवान शंकरांचे नाव घेऊन त्या अग्नीत उडी मारली.
अग्नीच्या ज्वाळा एकदम शांत झाल्या आणि त्यामधून शंकर पार्वती प्रकट झाले. शंकरांनी भद्रायूला आलिंगन दिले. शंकर म्हणाले, तुला काय हवे ते माग. तुझ्या श्रद्धायुक्त भक्तीमुळे मी प्रसन्न झालो आहे. भद्रायूने शंकरांना हात जोडून सांगितले, मला काही नको, फक्त त्या ब्राह्मणाची पत्नी परत आणून द्या. भगवान शिव हसून म्हणाले, भद्रायू, मीच वाघ आणि मीच ब्राह्मण झालो होतो. ब्राह्मणाची स्त्री म्हणजे पार्वती होती. तुझी कीर्तिमालिनी घे. असे बोलून भगवान शंकराने भद्रायूला कीर्तिमालिनी परत दिली. तुझे सत्व बघण्यासाठी आम्ही येथे आलो. आता तुला हवा तो वर मागून घे. भद्रायू म्हणाला, पिताश्री वज्रबाहू, माताश्री सुमती, रक्षणकर्ता पद्माकर राजा, या सर्वांना तुझ्या चरण कमलांजवळ आश्रय दे. शंकरांनी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. आता कीर्तिमालिनीला वर मागण्यास सांगितले. तिनेही माझी माता सीमंतिनी आणि पिता चित्रांगद यांना तुमच्या चरण कमलांजवळ अक्षय स्थान द्यावे असा वर मागून घेतला. त्या दोघांनाही तथास्तु म्हणून शंकर भगवान म्हणाले, तुम्ही मागितले ते मी तुम्हाला दिले. याशिवाय माझे चित्त तुमच्याजवळ असेल. आणि असे म्हणून पार्वतीसह शंकर भगवान अंतर्धान पावले. पुढे भद्रायूने नीतिन्यायाने राज्य केले आणि शेवटी तो शिव स्वरूपात विलीन झाला. हे भद्रायूचे आख्यान ऐकल्याने आयुष्य वाढते. या आख्यानाची बिल्वपत्रे श्रीधराने शंकरांना वाहिली आहेत. या अध्यायाचे पारायण करून महापुण्य प्राप्त करून घ्यावे असे श्रीधर स्वामी सांगत आहेत. जे शिवमहिमा वर्णन करतात ते लोक धन्य असतात आणि ज्यांना शिवमहिमेचे श्रवण घडते ते सुद्धा धन्य होतात. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 8 संपूर्ण. ओम नमः शिवाय.